तर मित्रांनो आता आम्ही पोहोचले सनसेट पॉईंटला मालवणच्या रॉक गार्डनमध्ये। तर थोड्याच वेळात सनसेट पॉईंट होणार आहे। नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता सकाळचे वाजले 6:30। तर बऱ्याच वर्षांचा आमचा प्लॅन होता की कोकणला जायचा, पण आज फायनली तो प्लॅन सक्सेस झालेला आहे। प्रवीण, योगेश आणि प्रज्ञावंत तयार आहे। आता आम्ही निघले गाडीतून, आता आहे कागलमध्ये। तर मित्रांनो आता आम्ही पोहोचले राधानगरीमध्ये। आता नाश्ता करून घेतो, चला नाश्ता करूया। तर मित्रांनो आमचा आला आहे नाश्ता, आता आम्ही नाश्ता करून घेतो। तर मित्रांनो आत्ताच आम्ही नाश्ता करून आले आणि आता वाजले 8। तर आता आम्ही पुढे चालले राधानगरमधून। तर मित्रांनो आता आम्ही पोहोचले फोंडा घाटमध्ये। आता फोंडा घाटचा हा सीन आहे, धुकं फार आहे अजून। आता वाजले 9:30। फोटो तर मित्रांनो आता आम्ही पुढे चालले फोंडा घाटातून। आता स्टार्ट झालाय फोंडा घाट, 14 किलोमीटर आहे फोंडा घाट। तर आता हळू गाडी मारा काय प्रज्ञावंत? ठीक आहे, ओके, डन डन। तर मित्रांनो आता आम्ही पोहोचले देवबाग बीचला। देवबाग आहे। तर मित्रांनो आता आम्ही पोहोचले, आता रूम घेते आहे, रूममध्ये आता आम्ही भूक लागली, आम्हाला जेवण घेतो। तर मित्रांनो आता आम्ही 2:30 वाजलेत दुपारचे आणि आता जेवण घेतो। थाळी आली आमची, सुरमई थाळी घेतली। योगेश, प्रज्ञावंत। तर मित्रांनो आता आम्ही जेवण आले रूममध्ये, थोडा वेळ रिलॅक्स करतो आणि संध्याकाळी 6 वाजता 4-5 वाजता आम्ही समुद्रामध्ये खेळायला जातो। तर मित्रांनो आमच्या रूमच्या विंडोच्या समोरच अगदी समुद्र आहे, त्याचा हा व्ह्यू आहे देवबाग बीच। तर आज आम्ही आजचा हॉल्ट इथे करणार आहे आणि उद्या सकाळी रिटर्न हुपरीला येणार। तर मित्रांनो आता संध्याकाळचे वाजले 6। तर आता आम्ही चहा घ्यायची टाईम झाले, चहा घेऊन येतो। तर मित्रांनो आता आम्ही पोहोचले रॉक गार्डनमध्ये। रॉक गार्डनमध्ये जाऊन फिरून येतो। रॉक समोर आहे थोडं, रॉक बटिस्टा खाली बघा। चला पुढे जायचं अजून आपल्याला। तर मित्रांनो आता आम्ही पोहोचले सनसेट पॉईंटला मालवणच्या रॉक गार्डनमध्ये। तर थोड्याच वेळात सनसेट पॉईंट होणार आहे।
तर मित्रांनो आपल्याला काय सनसेट पॉईंट बघायला मिळाला नाही, सूर्य लवकरच मावळला, त्यामुळे काय बघायला मिळालं नाही आता पॉईंट. इथं फोटो घ्या की मला म्हणता सेल्फी. तर मित्रांनो हे आहे रॉक गार्डन, मालवणमधलं फेमस आहे. त्या समोरच सनसेट पॉईंट आहे. इन वाजते काय असंच तर मित्रांनो आता आम्ही आलोय जेवायला. रात्रीच वाजले 10, तर जेवून घेतो. मगाशी 10 वाजले. मित्रांनो आमची थाळी आली आता. पापलेट घेतले थाळी आजची. तर मित्रांनो आता आम्ही जेवून आले. तर आता वाले 11:30 रात्रीचे. तर आता आजचा ब्लॉग मी संपत आहे. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. गुड नाईट. धन्यवाद.